तर भावांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, जी काही थंबनेल असेल ती पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कोणती डिझाईन या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो, ही जी काही डिझाईन असेल तर याची थीम आपण केलेली आहे व्हाईटमध्ये आणि जो काही पीएनजीज असतील तर एकदम जबरदस्त अशा तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर सोबतच तुमची लाडकी पील फाईल आणि पीएनजी फाईल दोन्ही दिलेले आहेत आणि दोन्हीची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे आणि सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक्स असतील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्व डाउनलोड करू शकता आणि तुम्ही यूज सुद्धा या ठिकाणी करू शकता. ओके, तर यूज करण्यासाठी लागेल पासवर्ड आणि तो पासवर्ड तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला पुढे चालून सुद्धा जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल त्या बटनवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर बाजूला जी घंटीचा आयकॉन दिसत असेल तर त्या आयकॉनवर क्लिक करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही. ओके, बाकी सर्व करण्यासाठी तुमचा भाऊ या ठिकाणी अवेलेबल आहेच. तर मित्रांनो, आता जायचं तुम्हाला इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तुमच्या भावाचं या ठिकाणी पेज आहे तर त्या पेजला तुम्ही करू शकता फॉलो. त्याच्यासोबतच मी या ठिकाणी डिझाईन्स वगैरे सर्व अपलोड करत असतो, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चेकआउट करू शकता. ओके, आणि दुसरं एक इम्पॉर्टंट काम तर ते म्हणजे काल होता तुमच्या भावाचा वाढदिवस. तर त्यानिमित्त भरपूर अशा डिझाईन जे काही असतील कोलॅबोरेशन मी घेतलं होतं आणि भरपूर अशा स्टोरी मेन्शन होत्या. काही जणांनी व्हॉट्सअपला मेसेजेस केले होते, काही जणांच्या स्टोरी जे काही होते ते मी शेअर सुद्धा केले होते. ओके, तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद. ओके, तर मी थोडंसं दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो, त्यामुळे काही जणांना रिप्लाय मिळाला नसेल किंवा काही जणांना कमेंटला या ठिकाणी रिप्लाय सुद्धा आला नसेल, त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. कारण जे काही काम होणार असेल तर एकदम जबरदस्त तुमच्यासाठी काम होणार आहे आणि तुमच्या निश्चितच त्या गोष्टीचा तुम्हाला सर्वांना भरपूर फायदा होईल. अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. लवकरच तुम्हाला या ठिकाणी अनाउन्समेंट होत जाईल त्याची आणि त्याच्यानंतर बाकीच्या जे काही गोष्टी असतील त्या लवकरच तुमच्यासोबत मी या ठिकाणी शेअर सुद्धा करणार आहे. तर आता जाऊयात आपण आपलं जे काही मटेरियल असेल तर मटेरियलकडे. ओके, तर मटेरियल या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर अशा पद्धतीच्या सर्व जे काही पीएनजीज असतील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे आणि फोल्डरचं नाव दिलेलं आहे 26 जानेवारी डिझाईन 1 अशा पद्धतीने. ओके, तर उद्या सकाळी 1 आणि उद्या संध्याकाळी 1 असे अजून आपले 2 व्हिडिओज येतील. तर टोटल 3 डिझाईन आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला पॅकेजच्या डिझाईनची ऑर्डर घ्यायची असेल तुम्ही पॅकेजच्या डिझाईनची ऑर्डर घ्या. तुम्हाला सोशल मीडियाच्या डिझाईन्स कोणी देत असेल तर ते सुद्धा तुम्ही उचलू शकताय. तर भरपूर असं पैसे कमवण्याची संधी मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. तर डिझाईन माझ्याकडून राहतील, तुम्ही फक्त नाव बदला, त्याच्यानंतर मॉडेलचा चेहरा टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची डिझाईन या ठिकाणी सेल करू शकता. ओके, तर आता विषय येतो तो म्हणजे की ही डिझाईन क्रिएट कशी करायची. ओके, तर क्रिएट करण्यासाठी सिम्पली मी आलेलो आहे आपलं जे काही पिक्सल लॅब असेल तर पिक्सल लॅबमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त 2 चेंजेस करायचे, त्यानंतर सगळे जे काही डिझाईन असेल ती तुमची या ठिकाणी कव्हर अप होऊन जाणार आहे. ओके, तर त्याच्या आधी एक छोटूसं हिंट देतो तुम्हाला. तर ते म्हणजे की बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये जे काही असे प्रोजेक्ट्स असतील तर ते प्रोजेक्ट्स या ठिकाणी दिसत नाहीत किंवा त्यांचे जे काही प्रोजेक्ट असतील ते चालत नाहीत. म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे जी काही पील फाईल असेल ती. ओके, तर तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत असेल तर स्क्रीनवर एक या ठिकाणी तुम्हाला थंबनेल दिसत असेल तर हा वाला जो काही व्हिडिओ असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पील फाईल तुम्ही कशा पद्धतीने ऍड करू शकता आपल्या पिक्सल लॅबमध्ये त्याची सर्वांची इन्फॉर्मेशन दिली होती. आणि बाकी ज्यांना कोणा ऍप्लिकेशन पाहिजे असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय, त्या ठिकाणी पिन करून मी या ठिकाणी ठेवलेला आहे. तर ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की एक वेळेसला चेकआउट करून घ्या. ओके, बाकी ज्यांना कोणाला प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतोय तर या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचं आहे. डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉट त्याच्यानंतर जायचं इमेज साईज आणि या ठिकाणी जी काही विड्थ असेल 1280 ही आपल्याला या ठिकाणी खोडायची आणि या ठिकाणी आपल्याला किती टाकायचं मित्रांनो 5000 अशा पद्धतीची साईज या ठिकाणी टाकायची आहे आणि सेम साईज तुम्हाला हाईटमध्ये सुद्धा टाकायचं आहे. त्याच्यानंतर डबल चौकोन कलर्समध्ये जायचं आणि पांढरा रंग जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून जायचं फ्रॉम गॅलरीवर, त्याच्यानंतर इथं क्लिक करून ब्राउझर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे काही फोल्डर असेल ओके तर ते फोल्डर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता 26 जानेवारी 1 अशा पद्धतीनं फोल्डर दिलेला आहे. लगेच तुम्हाला हे जे काही पीएनजी असेल ती पीएनजी या ठिकाणी ऍड करायचं आहे. ऍड केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज 100%. ओके, तर बॅकग्राऊंड जे काही असेल तर ते व्हाईट होतं आणि व्हाईटवर थोडंसं जे काही टेक्स्चर असेल तर ती वाली पीएनजी मी या ठिकाणी ऍड केली होती. तर ते सगळ्याचा कॉम्बो बनवून दिलेला आहे आणि याचं जे काही असेल तर बॅकग्राऊंड मी या ठिकाणी इरेज केलं होतं आणि काही जणांना मल्टिप्लाय नावाचा जो काही इफेक्ट असेल तो अप्लाय केला होता तर तो आपल्याला काय पिक्सल लॅबमध्ये देता येत नव्हता. त्याच्यामुळे मी या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला जी काही पीएनजी असेल ती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्लसवर क्लिक करून इथं जायचं, पुन्हा एकदा आता हीच सेटिंग या ठिकाणी ऑन करायचं आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला जी काही नेम प्लेट असेल ओके तर ती या ठिकाणी घ्यायची आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे मी 2 कलर या ठिकाणी यूज केले. तर वरचा जो काही थोडासा शेड असेल तर तो या ठिकाणी मी ऑरेंज कलरमध्ये घेतलाय आणि खालचा जो काय असेल तो थोडासा पोपटी कलरमध्ये या ठिकाणी घेतलाय. म्हणजे आपला जो काही तिरंगा झेंडा असेल त्याची जी काही कन्सेप्ट असेल ती आपण या ठिकाणी नेम प्लेटला यूज केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी प्लसवर क्लिक करून परत एकदा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं क्लिक करून इथं जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं, तुमचा जो काही मॉडेल असेल ओके त्याचा जो काही फोटो असेल तर हा फोटो तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा काय अशा पद्धतीने आणि हा इथं ऍडजस्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी आता लगेच काय करायचं, तुमच्या मॉडेलचं जे काही नेम असेल ओके त्याचं जे काही नाव असेल तर ती नावाची पट्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ऍडजस्ट करून घ्यायचं. ओके, तर हा खालचा जो काही सेटअप असेल त्याची पील फाईल लवकरच येणार आहे. तर ती पील फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकताय. आणि मित्रांनो त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला हे करायचं आहे, जय हिंद जय महाराष्ट्र नावाची
महत्त्वाची कमेंट या ठिकाणी तुम्हाला सर्वांना करायची आहे. तर तेवढा एक माझ्या लक्षामध्ये नव्हतं स्टार्टिंगला सांगायचं. तर ज्यांनी हे शब्द ऐकले असतील तर कमेंट नक्की करा, जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी अर्धा सेटअप आपला झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त 2 पिंजेस ॲड करायच्या. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी काही पिंज असेल तर ती आपल्याला ॲड करायची. आपला जो काही मेसेज असेल तर ती मेसेजवाली. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असा जो काही आपला मेसेज असेल तर आपला मेसेज आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता हा मेसेज दिल्याच्या नंतर या ठिकाणी आपली डिझाईन लगभग या ठिकाणी कंप्लीट होऊन जाते. ओके, पण याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे आपला जो काही लोगो असेल तर ते लोगो. ओके, तर जो काही लोगो असेल तर ते लोगो आपल्याला या ठिकाणी काय करायचं ॲड करायचा आहे. तर लोगो ॲड करण्यासाठी मी काहीसा अशा पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे आणि सेम तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी काय करू शकताय, तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी टाकू शकताय. ओके, तर आता लगभग या ठिकाणी आपली डिझाईन जी काय असेल तर ती या ठिकाणी संपत आलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना जे आतुरतेनं वाट बघत तो म्हणजे की पासवर्ड. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 2448. किती टाकायचं आहे? 2448. ओके, तर हिंदीवाल्यांनी लक्षात घ्या 2448. किती टाकायचं आहे? 2448 अशा पद्धतीने 2448 पासवर्ड टाका. पीएनजी फाईल आणि पीएल फाईल दोन्ही तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकताय. बाकी मित्रांनो, ज्यांना कोणाला याच्यापेक्षा अजून इंटरेस्टेड व्हिडिओज बघायचे असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल या ठिकाणी विसरायचं नाही आहे. आणि बर्थडेचे व्हिडिओज बघायचे असतील तर एक व्हिडिओ लेफ्ट साईडला आणि एक व्हिडिओ तुम्हाला राईट साईडला दिसत असेल, दोन्ही व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकताय. आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल तो आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.